नाही का आचारसंहिता राजकारणी बोलता येत नाही खरं म्हणून तुला सांगतो आपल्या जीवाचा तमाशाच बनवला या लोकांना समजलं का पाहिलं सिलेंडर का भाव आहे हा पेट्रोल का भाव आहे डिझेल का भाव आहे तुरीची डाळ कोटा आहे अहो तुया 1500च्या बदलात 1500 रुपये कवीचेच वाढवले देवाच्या पहिले समजलं का तेलाचा पिपाच्या पहिले 1600-1700 रुपये पिपा आता 2300-2400 पिपा पहिलेच वाढवून दिले अहो किती महाग होत तर खात तुला लागले मला वाटते का आम्हीच हुशार आहोत तुझ्यापेक्षा हुशार आहेत ते लोक समजलं का येरीच खुर्च्याला तोडत म्हणून राहिलो याचा काही विचार करा सरकारी शाळा बंद होऊन राहिल्या प्रायव्हेट शाळा फोपावून राहिल्या याच्या भोसळ भावाच्या घे डोनेशन लाखाच्या माय बाई का करशील काशी कशील बोलाले आता पोटभराची पिकं लागून राहिली कास्तकारी पिकत नाही सोयाबीनच्या कोण्या शेंगामध्ये एक दाना काही चापटच आहेत पुऱ्या पेरून काही होत नाही बरं 4 एकरामध्ये सोयाबीन भाऊ मला वाटत का 2-3 तरी कट्टे होतील म्हणून तुम्हाला पहिलेच तर म्हणाले फवारणी करा काळजी फवारणी करा त्या लागवडीपेक्षा उत्पादनापेक्षा खर्च वाढून गेला भाऊ सल्फेट लागलं फवारणी लागलं बायाचं निंदन लागलं काय नाही दलाली लागली येऊ लागलं तेव लागलं पुरा खर्च खाल्ला तर बलट्या झाला मला शेपूट नाही वाचत कास्तकार तरी हे कास्तकार कर्ज काढू बिचारे आपले पेरण्या करतात हा विचार आहे माणसाच्या मांग आणि हे तमाशी बाई फिरतो म्हणते तू एक गोष्ट ऐकतो कोणती हे वाली आता म्हणलीस ते वाली मग तू माझी गोष्ट ऐकशील का ऐकते ना पक्का तुमची कसम घेऊन सांगतो माझी कसम नको खाऊ का मेलो पाहिजे का सगळं बघा नाही बा का बहीण तुमची कसम म्हणते मी का म्हणतो काय म्हणता तू चालले सुद्धा सावलीले हो चालले माकून सुट्टी आहे पुरी हा आणि तुले लागन तर 500 रुपये खर्चाला बी देतो हो का आताच देतो चांगली पण गोष्ट. हे चांगली वाले ऐक पहिले सांगा ना मी म्हणतो ते गोष्ट ऐक आपल्याला पोरं किती आहे हो आपल्याला 2 पोरं आहेत आणि लेकरं हो लेकरं आणि मुलं एकच एकच होते का तर तू एक काम कर आपल्याला 2 पोरं आहे हो ना एक लहान आहे ते अंगावरचा आहे तुझ्या दुधावरचा आहे आणि एक थोडस मोठा आहे खरी आहे. त्या मोठ्याला मी पाहतो लहानाला तू घेऊन जा हो मोठ्याला तुम्ही पाहता आणि लहानाला मी देऊ लहानाला नेली असते बा वातावरण खराब आहे सर्दी खोकला झाला ताप वगैरे आला कोणी दवाखान्यात नेत नाही त्याला पाहा ना त्याला पाहा दोघाले पाहू आणि तुला मटकाला जाऊ देऊ फटक भवाने क्या माय बाई लाजतही नाही मला एक सांग समजा ते पोट बोंबलं दूध करत तर मी का करी दूध पाहिजे तुम्ही या गेली माय आता मला दूध फुटलं असतं इले कायले बायको केली असती स्वतः कारखाना तुझ्या जवळ आहे माझ्याजवळ आहे का तुमचं दूध नाही आपल्या घरी जर्सी गाय आहे ना तिचं दूध काढायचं गॅसवरती गरम करायचं दूध थंड झाला म्हणजे त्या लेकराला द्यायचं अच्छा म्हणजे पोट बोंबलं म्हणजे गॅसवर गरम करी दुधाले वा का पोट गरम करणार आणि मग त्या पोटाले पाहिजे पोरग तुले झालं का जर्सी गाय झालं हा मुलगा मला झालं पोरग इले झालं आणि जर्सी गायने ठेका घेतला तिच्या पोळ्याला दूध पाजाचा आणि तू आपलं दूध तिकडं डेलीवर लावतो सावलीच्या सांग तुम्हाला माझ्या शेजारची शांताबाई काय म्हणे शिला म्हणे जास्त पोराला दूध पाजला तर बाईचं सौंदर्य कमजोर होते तिचा सत्यानाश हो कोणती सांगणारी होतं हाच विचार जर राजमाता जिजाने केला असता शिवाजी भेटला असता हाच विचार जर महात्मा गांधीच्या आईने केला असता तर आपल्याला महात्मा गांधी मिळाले असते हाच विचार जर बाबासाहेबांच्या आईने भीमाईने केला असता तर या देशाचे घटना काय आपल्याला मिळाले असते काय बैताडी अगं मुलाला दूध पाजल्यानं आईचं सौंदर्य खराब नाही होत उलट पुन्हा सौंदर्य निखरते बाईचं आणि त्या मुलालाही आत्मिक समाधान मिळते ना बाईला सुद्धा आत्मिक समाधान मिळते पोरग त्रास देते हे गोष्ट दोनच्या दोन दात रुतले वास मुक्त बैताडी दात रुतते पोराले समज राहते का पोराने समजणार प्रत्येकच बाईचा तो हाल आहे काही काहीच्या बाईला जास्त आले तर खानके झाले त्याच्याबद्दल बातम्या म्हणून त्याने का दूध पाजणं सोडलं का असं नाही समजून सांगावं मुलाची जात आहे म्हणून मी काय म्हणतो शिला माझं म्हणणं हे आहे की तू पहिले दुकानात जा आणि मी 12 वाजेपर्यंत वापस येतो मग 12 वाजता दोघंही नवरा बायको आपण जाऊ तमाशा पाहायला मी एकटी चालली तुमचं कोणतं काम आहे तू एकटीच चालली म्हणजे मी सोबत नाही तुले घरचं काम करा सांभाळा मी हांड्या घासतो तू तिकडे भवानी भटक फिरायला जा हे बैताळी असं केल्याने जमला नाही नमस्कार ओळखले मीच तुमच्या गावचा तुझ्या बहीणच्या चोला सारा तोंड टाकल्या भाल्याच्या बैला तुझ्या खाण्यामध्ये हे पडो माती सामान्य माती पडो काही काऊन पडो तुझ्या बहीणच्या चोला तुझ्या मतीवर हे हागो कुत्रे
अरे अबा मी केला कोणत्या काम कोणत्या साल्या केलं मी ना साल्या मधामध्ये आला काऊन का करत त्या बहीण का करतो त्यामध्ये तुला काय सांगू का म्हणत होती? तुझ्या बहीणच्या का म्हणत होता? चोरा साल्या ए, तोंड समाज मुख समाज के बात कर असं का केलं मी ना का केलं म्हणजे कोणी मंत्र झाला साल्या मला थकवून दिला हा तुला धकावलं कोटी चांगला आता मी आपल्या याच्यामध्ये होतो कामामध्ये खायच्या काच्या म्हणजे कामात भिडला कामात बिलास म्हणजे मी वेळेवर आलो वेळेवर आला 2 घंटे झाले 2 घंटे झाले तुला कामच नाही झाला कामच कायचा होईल खाली ऐकतच नाही अरे मी आलो तू आलास मधामध्ये अरे बेकार केलो बेकार केलास मग म्हणजे एक काम काऊन नाही केलं हा. असतं? बाहेर बोर्ड लावून ठेवा कायचा की मी कामात आहो बाहेर अंदर कोणी येऊ नये असा बोर्ड लावून ठेवला का तुझ्यासाठी केलं? का केलं म्हणजे साल्या हा, हे झाले नको म्हणू काय झाले म्हणतेस तू काहून नाही म्हणे काय साठी तुम्हा साला होत्यास म्हणून साल्या म्हणलो कोण्या रिश्त्याला नाही बघ मला सांग मा इकडे तू कोण होते तू एक केली कोण अबे माई बायको तू कोण होते हो बायको नाही नाही तुझी बायको का म्हणलो हो माई बायको तुझी बायको हा तुला नातेही कसे माहित मला रिश्ता कधी समजत नाही उलट पालट होऊन जाते असं का म्हणजे तुझी बायको हो बायको हो अरे, माझी बायको हो, तेच म्हणतो ना तुझी बायको माझी होते बहीण बरोबर आहे हा. माझी बायको जेव्हा तुही बहीण झाली हा. मग तू तिचा कोण झालास मी भाऊ झालास ना मग मा बायकोचा भाऊ का साला होशी म्हणून तुला साल्या म्हणलं तर काय बिघडलं रिश्त्याला भांडून मी राहिला. नात्याने बोललो आपल्या अच्छा अच्छा. हा. नात्यानं बोलायला काही हरकत काय नाही हरकत आहे का असं काही हरकत नाही नात्याने बोलायला पाहिजे हा. नात्याने रिश्ते चालू आहेत चालू आहे हा. हा. तर मी झालो तू साला हा. म्हणून मला तू दणका ठेवला हा. झालं या नात्यानं बरोबर आहे. काही हरकत नाही हा. आधी साहेब हा मी तुमचा साला झालो मग माया घरची तुमची कोण होते म्हणजे तुझा विचार आहे तू मला धुन फिरवाचा हा, हा. माझी बहीण कोण होते तुझी बहीण हो, माझी बायको हा तुझी बायको हा, हा, बायको तुझी बहीण माझी बायको होते माझी बहीण तुमची बायको होते हा, माझी बायको. आणि तुमची बायको बायको माझी बायको म्हणतो तुम्हाला नाही म्हणत हो हो म्हणजे तुमची काय? बायको तुमची बायको होते हो माझी बायको पण तुमची होते का माई हो माई बी तेच होईल हे तर बरं माझ्या घरात. काय माई जे होते ते तू होईल का नाही तुही नाही हो हा. तुही ओळखे नाही हा. माई त्या बहीण होईल तुझी हा. बायको होईल म्हणजे माझी बायको आहे तुझी बहीण होईल होईल, होईल. मग मी कोण झालो नाही मी कोण झालो च्या बुल. सांगा ना म्हणजे तू म्हणणं आहे का तू बी मग भाटवा होशील हा, तू बी मासाला होशील ना रिश्त्याला अबे मी कसा साला होईल काहून? तुझ्या गावचे लोक सांगे काय सांगे म्हणे हा. तुझी बायको म्हणे बरोबर आहे माई बायको तुझ्यापेक्षा 2 महिन्याने मोठी आहे म्हणे बरोबर आहे ना पहिले माई बायको झाली खरं आणि तू साला मांगून झालास म्हणते कोण तुला सांगे कोणता बैताडो रामरावला सांगे मागून झाला रामरावला म्हणे रामाबुड्या सांगे अरे अरे राम हा मग तुझी बायको पहिले झाली म्हणे हा मांगून झाला म्हणे अरे पहिले माई बहीण झाली हा. पण नंतर मी झालो असं सांगितलं असेल तर मागवून झालाच म्हणते तर तो मांगून असं म्हणे नंतर झालो नंतर झालास तू हा, काय? तर मग तू आहेस लहान हा. मग बायकोपेक्षा म्हणून तू होशी साला आणि मी होईल भाटवा बरं बरं तू होशील मी होऊन सारा तू होशील भाट हा. तर मग काऊन भिल्लास बिल्ला म्हणजे 2 घंटे झाले ऐकून नाही राहिली ते हो म्हणून तिने मारत होता माणूस म्हणजे त्या बैल चांगला भिल्लो होतो तू आलास म्हणून वाचली वाचली. हो ना तर मी सालतेच का आलतो म्हणून अरे मी आलो म्हणून तू वाचलास असं समजून द्या हे? मी आलो म्हणून तू वाचला मी वाचलो बरं इमानदारीनं सांग हा. झगडा झाला ना तुमच्या हो, हो. मग तू मारत होता हो. तू कोटी होतास मी येतीच होतो नाही 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 त्या झगड्यात कोण्या ठिकाणी होतास मी वाटत होतो कोण म्हणते हा. मी तर आपल्या डोळ्यानं पाहिलो का? तुमचा झगडा चालू होता ना हा. त्यावेळेस तू तिने काय झालं तर तू खाली होतास हा मी खाली होतो हो? आणि ते वरत होती तुम्ही बायको म्हणजे मी खाली होतो हा. आणि माझी बायको मा वरत होती हा. आणि तिच्या वरता मी होतो अरे मी काय नाही होतो वरत हा. तिच्या वरत होतो का तिच्या वर होतो हा. म्हणजे कारण मी तिला म्हणलं हे रे बापरे म्हणलं हा माझ्या दोस्ताने हेकून राहिली हा. म्हणलं याचा करते गोपाल हा. म्हणून म्हणलं हा पतला जतला माणूस मी तिला वरत तुला उचलासाठी आणलं. म्हणजे तू धावलास ना तिने बोलला हा म्हणलं बाजूला बाई मारून टाकशील असं हा. त्याला तुला मला धक्का नाही दिला मी खाली मला खाली केला आपल्या बहिणीला वर केला हो, रे बा मी काय ते धक्का दिलो मला सांग. हा. ते जाऊ दे ह्या गोष्टी तुले बायको आहे का कोणाले तुले कोण म्हणते बा कोण कामलाच आहे मीच म्हणतो तुले बायको आहे का बा म्हणतो म्हणजे बाय भले हो तुले हो म्हणेच ना हो काय म्हणत
काय म्हणतो तू करशील मला पागल. नाही, नाही. अबे तुला बायको आहे का म्हणलो? कोण म्हणते म्हणलं ना मी आता कोणला मला सांग. मीच म्हणतो म्हणलं ना. तू म्हणला. कोण म्हणते लावते. मी असा विचार केला हा. सारे लोक बायका करतात तर मी नवरा करून पाहतो म्हणजे तुला नवरा केला. हा. कोणा गावचा वय? कोण आहे गावचा तिकडचा नागपूरचा नागपूरचा वय. खाली जवळपासचा करू हो बे हा. तू का हिजला गिजला आहे छक्का? कोण म्हणते मग काहून नवरा केला? नवरा खाऊन गेलो हा. आमची टोलीच तशी आहे ना नवरा करायची कशी? आमचा समाजच तिकडे आहे कसं का? त्याच्यातला मी आहे. हो का? असा मजा केली हा. अरे बायको. तुलाही बायको आहे. हा. मग एवढं सांग तुझी बायको तुला भेवते का तू आपल्या बायकोला भेवते? बायको घेणार नाही हा. एक आवाज मारला ना थर्रा कापते तुझी बायको तो बंडेचा आवाज आहे तुले हा. पक्का? आज मी 1.5 फुटाचा माणूस आपण 12.5 फुटाच्या गोष्टी सांगतो तो आवाज. 1.5 फुटाचा माणूस 12.5 फुटाच्या गोष्टी. गोष्टी हा अच्छा हा. म्हणजे याचा अर्थ तुझ्या बायकोवर तुला दबका आहे. अपका म्हणजे थर्रा कापते पक्का? पक्का. एखादं उदाहरण हा? एखादं कशी भेटते बा? म्हणजे कशी भेटे म्हणजे हा. मी जरी तिने मला गोड्या जात असली हा. आज जायचं नाही हा तर जाणारच नाही कसं? मी म्हणलं आज बिलकुल झोपून राहील हा. झोपूनच राहील दिवसभर असं? होणारच नाही हा. आवाज आहे बंद्याचा. असं हा. म्हणजे एवढी तुझी बायको तुला थरथर तुला कापते. भेटते तो आवाज आहे. दोस्ता माझा एक विचार आहे. कोणता तू आपल्या घराकडे जा हा. हा हा. आणि तुझ्या बायकोले मा घरामध्ये घेऊन ये आणि तो काही जणी या आणि सोफा सेटवर बसा. हट. त्याचं फारसा नको बोलू. हा. का म्हणून? सुधारला माणूस हा म्हणतेस मला भाटवा होते सजून हा. आणि सेटवर बसा म्हणतेस ए, सोफा सेटवर. तो शब्द नको म्हणू सोफा सेटवर म्हणलो तिथं सांग म्हणते पुन्हा बैताळाईनं नाव ठेवलं तर सोफा सेट तर का म्हणून त्याले हा सोप्यावर बसा म्हणा सोप्यावर नाही तर खुर्चीवर सोफा सेट नाही म्हणून. नाही हा म्हणजे तो कापून टाकू एक शब्द शब्द कापा शब्द कापा. हा. सोप्यावर बस जा. हा साहेब येतो हो या घराकडे जा आणि आपल्या बायकोला घेऊन या मी आत पटकन या. हा. मी तर नेहमीच येतो हो. माझ्यासारखा हलकट आहे का पण नाही. पण माय बायको माझ्या सोबत येईल हा. तिची असं वाटलं पाहिजे का खरं मानवरा चांगल्या माणसाला. आहे बाई इज्जत आहे. एक काम करा हा. आलू ना पोहा करा काम करा. तुमच्या फुकट्यासाठी आली ना पोवा करतो केवढा करणीचा आहे रे. मला देवराचं ते हो मानतोची पुंजाला फोडतो आणि डोक्यावर बिन बुरं देणार. घरी गेलं तर कंभरला चहाला ना विचारत. अरे याच्या ना घरी तुला बनवते केळ्याच्या काढायला दुधीच्या वड्या बनवते. त्यानं त्याला नाणं उचलावं लागते. एक प्लेट आलू पोहा बनव म्हणलं तर एवढा कोणता सण का हाताने? मग येथून हा डोकं लागलं तर मग माझ्यासारखा उमस माणूस नाही. अरे जाऊ दे पाटलीने छोचतो म्हणून आता दोस्ताची बहीण मानलं म्हणून मानलं नाही तर पाहिजे असती जातो आणि घरी घेऊन त्याच्या बहीण बाबा मी एवढकडच बांधतो आहे का मला 4 करायची इज्जत घरी बायकोने 2 रुपये मागा ना 5 रुपये मागा तर फळा घेऊन धावतो पण काही हरकत नाही तेही जरी आगी असं सूर्याच्या वारी तर मी नंतर पाण्याच्या वारी तिला चांगला करून टाकतो जातो घरी आणि घेऊन येतो फाशी एक नारळ. बापरे 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 कुठं गेली असं बाहेर या बहिणी एक तास बाहेर गेलो होता घरी आहे का हे पोट्ट्याचे माय बाल्याची आई हे पिंकीची आई चिकूचे माय वर पोरगा तर एक नाही आहे पण नाव घेतो एवढे तर एकही नाही हो घरी आहे का एक केंद्राचे माय अरे का आली वा. कोणी काय काढवते एवढे? हा? काय झालं तुम्हाला? काय थांबलं? बाहेरचं भूत तर नाही आलं तुमच्या अंगात? मी बिमार झालो ना माय कोणाकडून ग? मला झाला चिकन कुनिया श्रीखंड मुल्या अहो कोणाकडून झाला? अहो तुमच्या मागास तर उभी होती. परत काय ना हात लावून पाहतो काय झालं असं का? कुठे गेली अहो तुमच्या मागं उभी होती. माझ्या मागं उभी होती हा. किती दिवस मागं उभी राहायची अहो तुमच्या नवऱ्याच्या मागं नाही तर कसा न उभी राहत ए, का? बायतान, हा बाईनं कधी माणसाच्या मागं उभी राहणार अहो तर तुमच्याच मागं. चायनाचं म्हणणं आहे हा बाईनं कधी माणसाले अहो जोपर्यंत नवऱ्याच्या मागं बाई राहणार नाही तोपर्यंत घरचा प्रपंच चालणार नाही. मागं राहिल्या हा तुझ्या अक्कलच्या झाडा फुटल्या ना ए मागं राहू नको नवऱ्याच्या खांद्याला खांदा मिळवून बाईनं राहिलं त्याची जिंदगी चांगली होते असं का? हा? म्हणून हे मागं राहू राहू सगळ्या बाया नवऱ्याच्या डाव्या हातावर बसतात असं अरे बाई माणसाच्या डाव्या हातावर बसते खरंच का बा? बाई
माणसाच्या उजव्या हातावर बसली. हा. तिचं नाव आहे सावित्रीबाई फुले. हो ना, स्त्री जनक शिक्षणाचं आरक्षण बरोबर तिने म्हणते. हा आहे की नाही? आहे ना बा, खरंच आहे. तुम्ही जे बोलताय ते सर्व खरं आहे. का सावित्रीबाई फुले? हो ना बा. मग एका दिवस पुतीच्या हात लावताना पूजा करताना नाव घेतलं नाही. हा अमिताभ बच्चन मंदाकिनी त्या मग आहे. अहो, सकाळी उठता बरोबर 4 वाजता उठते, आंघोळ करते, सर्वात पहिले पूजा करते. हा हा पूजनीय आहे ते चांगली आहे. हा. कोणी गेलती? अहो. मागं उभी होती. हो ना. मी संडासचा डब्बा घेऊन गेलो तिकडे. काय झालं बा? हसी करते. अहो, तर कसं करू? हा बापरे, अहो, जाऊ द्या ना. हे पहिल्या खेळात झोपायचं दिवसभर का? कासवासारखं मुंक टाकते तुझ्या ढोबरीहून हाणतो एखाद दिवस मी त्या ढोब. काय बा पाहुण्याचं बोलता? मला हे सांग, हा बोला ना. आपल्या गावचे पाटील आहेत का नाही? पुरुषोत्तम पाटील. हा त्याला झाले मुलं 2. अहो, 2 मुले झाले तर काय झालं? त्याच्या घरी आमंत्रण आहे. हा तुले ना मले मले ना तुम्हाला. का मी एकटाच जाईन तर तू एकटीच खाशील? हो मग मला सांगा, तुम्हाला लाज तरी वाटते का? मुले ना? त्यांच्या घरी 2 पोरं आहेत, तुम्हाला एक पोरगा नाहीये, तरी पण तुम्ही त्यांच्या घरी जाऊन म्हणता? हा तुम्हाला वाटते थोड्याचे काहीतरी? कायची लाज झाली बाई? पोरायची? अहो, तुम्हाला एक पोरगा नाहीये. नको ना. हा का करतेस पोरायचं? असं का? कोणाला नाही म्हणता येते पोरगा? मा सगळ्यांचा पोरं पण माझं मन नाही सुरत का बा? तो मन झुरते का? मग काय? हा? पोरायचा विचार नको करू. हा, कोणाचा पोरं नाही विचार? आहे, हे माणसाला एवढं दुःख होते थोडा. असं का? पण ज्या माणसाला पोर आहेत, हा आज किती परेशानीनं येऊ द्या माय बाप, आणि पोरगा जरी धावत आला तडकन पाण्याचा गिलास त्याच्या तोंडाला लावते. किती बाप भुकेला असन, आणि पोरगा जवळ चालून आला तर पहिला घास पोराला चालते. आपण खाते का? बाबा खाते का माय खाते? अहो, पोरगा असतो ना. एवढाही पोरा बाराच्या करून हा. कोणते पोरं आजकाल माय बापाने लाथा मारते? काय अर्थ आहे पोरं बारा असून? अहो, पोरं बारा असून खूप सारं अर्थ आहे. नाही आहे पोरं, एवढंच मनाले दुःख होते. पण पोरं असून जन्माचं दुःख करू नको. हा. पोराचे नाही होतील, नाही होतील. आज पोरगा जरी नसला तर गावातल्या एखाद्या पोराला आपला पोरगा मानला, त्याने सगळं काही केलं, तो आई म्हणत. असं का बा? स्वतःचे पोरं मायले आई नाही म्हणू शकत. बरोबर आहे ना. लाज वाटते. अहो, पण त्या गोष्टीचं काय वाटत नाही. तू छान. चला ना मग. हा. चला. 2 गोष्टी येऊ खाऊ. हो ना, तुम्ही पण जेवा, मी पण जेवते. चालेल. काय झालं बा? हा बोलणे का नाही? नाही ना. थांब. उभी राह. पुढे उभी जा. राहते. नमस्कार. हो बोल. नमस्कार घेतला. हो म्हणलो ना. जबानीचा पक्का. हो. वचनबद्ध माणूस हा. असं असा मामुली ना. आणलास? आणलास म्हणजे आली का? पाहिलं का नाही? हा बायको. होता आणलास का? कसं आहे का? ठेवलास कोणी तर? आहे ना. अंदर ठेवली आहे, पेटीत भरली आहे. तर कोणी ठेवलास तर दाखवशील? कोणी सुटकेस मध्ये टाकली आहे. अगोदर दाखव ना. दाखवलं ना. हे गाव स्वतःची बायको नाही का दुसऱ्याच्या बायकोला माझी बायको म्हणते? तुझी बहीण नाही का? मी ओळखत नाही बहिणीला. बापा बाई, ओ भाऊ, दिशा कशी बोलतावलीस हो? कशी म्हणजे? डोळ्यात पाहिजे ना, चष्मा कुठे राहिला तुझ्या? मग ते कोणी गेली? मला का माहित तुला बायको पाहिजे ना? कुठे गायब हे झाली? होय का तुझी बायको? नाही, नाही, तुझा बहीण बायको कोणी? नाही, हे माय पण माय कोणी गेली का? तुझी कोणी गेली तर मागं पाहिलं? वा. ते मागं पाहिलं? अहो, दुसऱ्याच्या बायकोला माझी बायको म्हणता. अहो, एक कसं पतून पाहून जातात. पहिलेच लमचे पतली आहे. काय झालं? मोडमाड करी. मा तुम्ही बहिणीलाच बायको करता का बा? आवड घेतली बा. अहो, तुमच्या मागच होती बा. मागं नव्हती. पटनाच्या इकडे गेली होती. बरं काय होत नाही. मी नंतर त्याचं आता हे माझी बायको. हे तुमची बायको होय. पान कशी सन्नाटी आहे. वा बा बापा बापा. हो बे, मला एक गोष्ट समजत नाही. तुमच्या तू तिच्या खान भर आणि बायको पाहिली गेरू हा. काऊन असं काऊन हा, काय? त्यामध्ये सांगू हे बागड्याची बहीण असत. हे बोलता आहे भाऊजी. हा. असे नको. हे उंच काऊन आहे हा. आणि लहान काऊन आहे. लहान काऊन आहे? याच्यासाठी मला घरात परिवर्तन करायचं आहे. असं कसं? कसं परिवर्तन आहे? हा. मी लहान आहे. हा. बायको उंच आहे. माणसाच्या खांद्यावर असली ते बायको सोबते. हा. आहे ना बाबू? बरोबर आहे. खांद्यावर पाहिजे. हा. उंचही नाही पाहिजे, लहान नाही पाहिजे. नाही. आता मी 3 फूट, हा बायको करोडी. हा पोरबारा 2 फुटाचे झाले तर कोणी सरकशीत भरती. अच्छा, बोल. नवरा काळा असला
हा. तर बायको गोरी पाहिजे हा. आणि बायको काळी असली हा. तर नवरा गोरा पाहिजे बरोबर. सम बिसम सम बिसम. नाही ना, नवरा काढा ना बायको काढी या घरी कोयला कदाचित दगड 10 लाखात नाही म्हणून आम्ही परिवर्तन केलं वा 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 छान विचार आहे तुझे. कीर्तन नाही परिवर्तन वा 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 दोस्ता माझी एक इच्छा आहे कोणती तुझ्या बायकोसोबत 2 शब्द बोलतो म्हणलं. काढून सांभाळतो काढून सांभाळतो. 2 शब्द बोलता का हो दोनच शब्द. 2 शब्द हो बोल हो बोलू का. दुसरं काही बोला नको नाही दुसरं काय नाही बोलत हा, ते- 2च शब्द बोलतो. हे, बोला ना भाऊ. बोलू कोणाची? भाऊजी सोबत आम्हाला लई दिवसानं भेट झाली. भाऊजी हो ना. तर पाय ना बोल नमस्कार भाऊजी. नमस्कार 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 थँक्यू धन्यवाद नमस्कार. मी काय म्हणतो आजच्या दिवस तुम्हाला वेळ आहे का. हो ना भाऊजी. पक्का हो. वेळ असेल तर माझ्याकडे एक काम आहे तुमच्यासाठी. कोणतं भाऊजी. काम म्हणजे असं आहे की माझी जी पत्नी आहे हा तर ती बाजारला जाते आमच्याकडे दुकान आहे लस्सी सेंटरचं. असं काय. ती एकटी असल्यामुळे ती जायला जरा आनाकाना करते. त्यापेक्षा तुम्ही जर तिच्या सोबत गेले बरोबर. तर तिलाही बरं वाटेल तुम्हाला टाइमपास होईल. हो चाल का. हो ना. पक्का पक्का भाऊ. ऐका मी आपल्या धंद्याबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगतो. एक अलबेली हो 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 एक अलबेली नार नवेली अरे बाजार को निकली जी. अरे भाई बाजार को निकली जी. भाई बाजार को निकली जी. अरे भाई बाजार को निकली जी. अरे बाजार को निकली जी पर उसके दोनों हाथ खाली जी. या जिर जिर हाजी. दोनों हाथ खाली जी यहाँ झीर झीर उसके कल्ले सुधना माखन उसके तलने सुधना माखन फिर भी मंथन करती भाई मंथन करती भाई फिर भी मंथन करती भाई दूध मंथन करती अरे फिर भी मंथन करती थी हर रोज जिंदगी मरती जी यहाँ धीरे धीरे हाजी. अरे फिर भी मंथन करती थी, हर रोज मरती थी, धीरे धीरे उसकी 36 पंच घुमावे उसकी 36 पंच घुमावे. अरे हर चीज का बख्शी जी. अरे भाई हर चीज का बख्शी जी. अरे भाई हर चीज का बख्शी जी. अरे भाई हर चीज का बख्शी जी. अरे हर चीज का बख्शी जी यहाँ पर हम सभी साक्षी जी यहाँ झीर झीर हाजी. ओ यहाँ पर बोलना जाती जी. ओ धीरे धीरे हाजी. पुरुषोत्तम में रंगला ढंग है.
भोगळे, जनपद अध्यक्ष ऋतिक भाऊ कारोकार, गोलू केळतपुरे आणि परेश भोगळे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. आमच्या मंडळाकडे सततशहा प्रणाम, धन्यवाद, लाख लाख शुक्रिया. शायरी तुमच्याकडून पेश करा. दादाराव बोबडे वगैरे. तर बाई झाला हो ना मावशी. असा आमचा धंदा आहे. बरोबर. आता तुम्हाला रस्ता सांगतो. रस्ता मार्ग सांगा सांगतो. ना. भर जरी भावली आली अंगावरती, भर जरी भावली आली अंगावरती, अग पावली सौख्यवती, अग बाई गह पावली सौख्यवती, बाई कानाची अग बाई कृष्णाची उरली नाही आता भीती, बाई कानाची उरली नाही आता भीती. कृष्णाची आणि उरली नाही आता भीती, बाई कानाची उरली नाही आता भीती. या ठिकाणी थांबतो आणि आमंत्रित करतो पुढच्या डावासाठी सन्माननीय शाहीर ज्ञानेश्वरजी वाघमारे साहेब यांना. चल बाई, 15 दिवस झाले बाई माझी मैत्रीण लीला माझ्या घराकडे आली नाही. काय झालं आणि काय ना तिचा विचार घेते आणि बाजारची वाट पकडते. चल बाई, खूप दिवस झाले माझी मैत्रीण अजूनपर्यंत मला भेटली नाही. तिच्या घराकडे जाते, तिची भेट घेते आणि तिला घेऊन बाजाराकडे जाते. चल बाई, तिथे काय ते खूप झालं. कुठे निघाली गं? अगं मी तुझ्या भेटीला आली होती. अगं पण मला